हार्ट अटॅक येण्याआधी हात आणि मानेवर दिसतात ही साधी लक्षणं पण जीवघेणी ठरू शकतात. कधी छातीत थोडा दडपणासारखा त्रास जाणवला आहे का? किंवा डाव्या हातात हलकसं दुखणं वाटलं आहे का? किंवा थोडं चालल्यावर दम लागतो असं झालं आहे का? बहुतेक वेळा आपण म्हणतो गॅस असेल, थकवा असेल, काही नाही, पण खरं सांगू, याच छोट्या गोष्टी शरीराचे सिग्नल असतात. अजून वेळ आहे, लक्ष द्यावे. हृदयविकार कधीही अचानक येत नाही. तो येण्याआधी शरीर आपल्याला अनेक चेतावणी देतं. फक्त आपण ते संकेत ओळखायला हवेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हृदय कसं काम करतं, हृदयविकाराचे आधी दिसणारे 7 इशारे काय आहेत, त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे, घरगुती उपाय आणि आपल्या हृदयाचं रक्षण कसं करायचं. मी आहे डॉक्टर रुपाली लवटे. आज आपण ऐकूया आपल्या हृदयाचे आवाज. हृदय कसे काम करते? आपलं हृदय म्हणजे शरीराचा मुख्य इंजिन आहे, जे कधीही थांबत नाही. ते दिवसाला सुमारे 1 लाख वेळा धडधडतं आणि प्रत्येक मिनिटाला सुमारे 5 लिटर रक्त पंप करतं. हे रक्त आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवतं. हृदयालाही स्वतःला रक्तपुरवठा हवा असतो, तो कोरोनरी आर्टरीज मार्फत होतो. या आर्टरीज मध्ये जेव्हा चरबी, कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियम जमा होतो तेव्हा रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि पेशींचं नुकसान सुरू होतं. जेव्हा ही स्थिती गंभीर होते तेव्हा येतो हार्ट अटॅक. पण हा अटॅक एका दिवसात येत नाही. शरीर वर्षानुवर्षे इशारे देत असतं. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, ताण, धूम्रपान आणि झोपेचा अभाव हे मुख्य कारण आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर 7 महत्वाचे संकेत पाठवतं. तेच आपण आता समजून घेऊया. हृदयविकार येण्याआधी दिसणारी 7 प्रमुख लक्षणं. डाव्या हातात दुखणे आणि झिंझिण्या येणे. हृदयविकाराचं सर्वात पारंपरिक लक्षण म्हणजे डाव्या हातात दुखणं. हे दुखणं छातीतून सुरू होतं आणि डाव्या खांद्याकडे हातात बोटांपर्यंत जातं. काही वेळा उजवा हात, मान, जबडा किंवा पाठही दुखू शकते. हे दुखणं सतत राहू शकतं किंवा अधूनमधून येत जात राहतं. व्यायाम करताना, जिने चढताना, ताण घेताना हे वाढतं. हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळाल्यानं या नसांवर दाब निर्माण होतो. काही रुग्ण सांगतात, डावा हात जड झाला आहे, बोटं सुन्न वाटतात. अशा वेळी लगेच ECG करणं आवश्यक आहे. हे लक्षण कधी कधी झटक्याच्या 24 तास आधीही दिसू शकतं. म्हणूनच हे लक्षण दिसल्यास उद्या बघू असं कधीही म्हणू नका. 2. छातीत जडपणा किंवा दडपल्यासारखं वाटणं. हृदयविकाराचं हे सर्वात घातक पण दुर्लक्षित लक्षण आहे. काही लोक सांगतात, छातीत काहीतरी दाबल्यासारखं वाटते. हे जळजळ, गॅस किंवा ऍसिडिटी समजून बरेच लोक औषधं घेतात. पण जर हे लक्षण चालताना, खाताना, ताण घेताना वाढत असेल तर सावध व्हावे. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यावर स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जडपणा आणि वेदना निर्माण होते. काही वेळा हा त्रास 10 ते 15 मिनिटं टिकतो, पुन्हा कमी होतो, पण धोका वाढतो. महिलांमध्ये हे लक्षण सौम्य स्वरूपात दिसतं, म्हणून निदान उशिरा होतं. जर असं वाटत असेल की छातीत काहीतरी घट्ट झालंय, त्वरित डॉक्टरांकडे जावे, कारण हा क्षणच जीव वाचवणारा असू शकतो. 3. श्वास घेण्यास त्रास होणे. हृदयाचं काम रक्त पंप करणं आहे आणि ते नीट झालं नाही की फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे रक्त फुफ्फुसात साचतं आणि श्वास घेणं कठीण होतं. हे लक्षण विशेषतः झोपताना किंवा चालताना जाणवतं. काही रुग्ण सांगतात, रात्री झोपल्यावर श्वास घेता येत नाही, त्यामुळे ते बसून झोपतात. हा गंभीर इशारा आहे. काही वेळा हे लक्षण अस्थमा समजलं जातं, पण ECG मध्ये हृदयविकार दिसतो. जर श्वास घेण्यासोबत थंड घाम, छातीत दडपण असेल,
छातीत दडपण असेल हा झटक्याचा प्रारंभ दिसू शकतो. महिलांमध्ये हे लक्षण थकवा म्हणून ओळखलं जातं, पण ते धोक्याचं असतं. श्वास घ्यायला त्रास होणं म्हणजे हृदयाच्या पंपिंग क्षमतेत घट आहे. म्हणून या लक्षणांवर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. 4. थंड घाम येणे. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यावर शरीरात तणाव हार्मोन्स वाढतात. त्यामुळे स्वेद ग्रंथी सक्रिय होतात आणि शरीर थंड घामाने ओथंबतं. हा घाम अचानक विनाकारण येतो. व्यायामही न करताही येतो. काही लोकांना थंड चिकट घाम येतो आणि अंग शिथिल वाटतं. मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे चक्कर येते. हा घाम काही सेकंद ते काही मिनिट टिकतो, पण गंभीर संकेत असतो. हे लक्षण अनेक वेळा प्री अटॅक म्हणजे झटका येण्याआधीच असतं. अशा वेळी रुग्णाला बसवून ठेवावे आणि पाणी देऊ नये. लगेच ECG आणि ट्रोपोनिन टेस्ट करून घ्यावी. वेळेत उपचार घेतल्यास झटका पूर्णपणे टाळता येऊ शकतो. 5. थकवा, अशक्तपणा आणि ऊर्जा कमी होणे. महिलांमध्ये हे लक्षण सर्वात जास्त दिसतं आणि दुर्लक्षित केलं जातं. सकाळी उठल्यावर शरीर थकल्यासारखं वाटतं. काम करताना दम लागतो, पण कारण कळत नाही. हृदय रक्त नीट पंप करत नसल्यामुळे शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे ऊर्जा निर्माण होत नाही आणि थकवा जाणवतो. काही लोकांना अचानक झोप येते किंवा शक्ती संपल्यासारखं वाटतं. हे लक्षण सतत राहत असेल तर हृदयविकाराची तपासणी आवश्यक आहे. महिलांमध्ये हे बहुधा हार्मोन किंवा ताण समजलं जातं, पण ECG आणि इको केल्यावर खरा दोष सापडतो. हा थकवा जर वारंवार होत असेल तर तो हृदयविकाराचा इशारा असू शकतो. 6. जबडा, मान, पाठ, पोट किंवा खांद्यात दुखणे. काही वेळा हृदयविकाराचं दुखणं छातीत न होता शरीराच्या इतर भागात जाणवतं. हे रिफर पेन म्हणून ओळखलं जातं. जबड्यात, मानेत, खांद्यात किंवा पाठीमध्ये जळजळ किंवा दाबल्यासारखं वाटतं. काही रुग्ण सांगतात खांदा जड वाटतो, मान ओढल्यासारखी वाटते. विशेषतः महिलांमध्ये आणि मधुमेही रुग्णांमध्ये हे लक्षण जास्त दिसतं, कारण त्यांच्या नसांवरील संवेदना कमी झालेल्या असतात. पोटात जडपणा, गॅस किंवा उलटी हेही हृदयाशी संबंधित असू शकतं. म्हणून पोटदुखीवर गॅसचं औषध घेण्यापूर्वी ECG करावा. या लक्षणांचा एकत्रित विचार केल्यास हृदयाचा इशारा स्पष्ट दिसतो. दुर्लक्ष केल्यास हा इशारा थेट झटक्यात बदलतो. 7. बैचेनी, घाबरणं, मन अस्थिर होणं. अनेक रुग्ण सांगतात मला काहीतरी वाईट होणार आहे असं वाटतंय. हा मेंदू आणि हृदय यांच्यातील नात्याचा परिणाम असतो. जेव्हा हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतात. त्यामुळे मनात अस्वस्थता, धडधड आणि भीती निर्माण होते. काही वेळा लोकांना चक्कर येते, हात थरथरतात. शरीरातील ऑक्सिजनचा ताण वाढल्यानं बैचेनी जाणवते. हे लक्षण विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी दिसू शकतं. माझं काहीतरी होणार आहे ही भावना कधी कधी झटक्याच्या काही मिनिटापूर्वी दिसते. अशा वेळी शरीराचा प्रत्येक पेशी SOS देत असतो. म्हणून आपल्या मनाचीही काळजी घ्यावी. ते हृदयाशी जोडलेलं असतं. मानेवर आणि जबड्यावर दिसणारी मुख्य लक्षणं. हार्ट अटॅकचा इशारा. हृदयविकाराचा झटका येण्याआधी केवळ छातीतच नाही तर मान आणि जबड्याभोवतीही वेदना जाणवू शकते. ही वेदना एकदम तीव्र नसते, तर हलक्या ताणासारखी, चुरचूर किंवा जडपणा वाटणारी असते. अनेक वेळा लोक समजतात की ही सर्दीमुळे मानेतली गाठ किंवा मसल पेन आहे, पण प्रत्यक्षात ते हृदयाचं चेतावणी संकेत असतं. ही वेदना डाव्या बाजूच्या मानेतून जबड्याकडे, कानाखाली किंवा खांद्याकडे जाते. काही वेळा जबड्यात दात दुखल्यासारखी वेदना होते आणि लोक दंतवैद्याकडे जातात, पण हृदय तपासणं विसरतात. मानेत ताण, जडपणा, गळा आखडल्यासारखा वाटणे किंवा गिळताना अस्वस्थता जाणवणे. ही वेदना येते तेव्हा शरीरात
ॲड्रेलिन वाढतं, त्यामुळे रुग्णाला बेचैनी आणि घामही येतो. विशेष म्हणजे हे लक्षण काही मिनिटात येतं आणि जातं, म्हणून ते लोक हलकं घेतात. पण जर मान जबड्यात वेदना, छातीत दडपण आणि श्वास घेण्यास त्रास हे तिन्ही एकत्र आले तर हृदयविकाराचा पूर्वसंकेत असतो. प्री इन्फेक्शन स्टेज असू शकतं. अशा वेळी रक्तात ट्रोपोनिन T किंवा CKMB टेस्ट केल्यास हृदयातील सूज किंवा इजा दिसते. महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये हे लक्षण अधिक सौम्य असतं, पण धोकादायक तितकंच असतं. म्हणून मानेत सतत अस्वस्थता, हलकी दुखणी किंवा जडपणा वाटत असेल तर गॅस किंवा सर्दी समजून न घेता हृदय तपासणं अत्यावश्यक आहे. तपासण्या आणि निदान. ECG हृदयाच्या विद्युत कार्याची नोंद. 2D इको हृदयाची पंपिंग क्षमता दाखवते. ट्रोपोनिन टेस्ट हृदयाच्या पेशींचं नुकसान झाले का ते सांगते. TMT म्हणजे स्ट्रेस टेस्ट, चालताना किंवा ताण घेताना हृदय कसं काम करतं हे समजतं. कोलेस्टेरॉल, शुगर, रक्तदाब हे नियमित तपासावे. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर 6 महिन्यांनी तपासणी आवश्यक आहे. इतरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध घेऊ नका. प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक नाही, पण दुर्लक्षही नको. वेळेत निदान म्हणजे अर्धा उपचार. हृदयाला वेळेवर उपचार मिळाल्यास ते पुन्हा मजबूत होऊ शकतं. घरगुती उपाय आणि आहार. दररोज सकाळी 1 लसणाची पाकळी रिकाम्या पोटी खावी. तुळशी, हळद आणि आलं यांचा काढा हृदय शुद्ध ठेवतो. गवती चहा, लेमन ग्रास टी रक्तदाब नियंत्रित ठेवतो. अक्रोड, बदाम, अळशी बिया चांगले फॅट्स देतात. ओट्स, ब्राऊन राईस, फळं कोलेस्टेरॉल कमी करतात. होमिओपॅथीमध्ये क्रिटॅजियस ऑक्सिकॅन्था हृदयासाठी उपयुक्त औषध आहे, पण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. मीठ, साखर, तेल कमी करावे. दररोज 3 लिटर पाणी प्यावे, रक्त पातळ राहील. चहा, कॉफी, मद्यपान मर्यादित ठेवावे आणि रोज चालणं हेच सर्वोत्तम औषध आहे. जीवनशैलीतील बदल. दररोज सकाळी 30 मिनिटे चालावे. योग आणि प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती दररोज करावे. ताण कमी करण्यासाठी ध्यान करावे. पुरेशी झोपही महत्वाची आहे. दररोज 7 ते 8 तास झोप घ्यावी. वजन नियंत्रणात ठेवावे. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे थांबवावे. तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड कमी करावे. फळं, हिरव्या भाज्या आणि प्रथिनं आहारात वाढवावीत. आनंदी राहावे, कारण आनंद म्हणजे हृदयाची औषधं. रोज स्वतःसाठी 10 मिनिटं शांतपणे घालवावी. आपत्कालीन प्रसंगी काय करावे. छातीत जडपणा, श्वास घेता न येणं, थंड घाम, ताबडतोब मदत घ्यावी. 108 वर कॉल करावा. रुग्णाला बसवून ठेवावे. पाणी देऊ नये. घट्ट कपडे सैल करावीत. स्वतः वाहन चालवू नये. मदतीची वाट बघावी. काही वेळा डॉक्टर ॲस्पिरिन देतात, पण स्वतः घेऊ नका किंवा स्वतः देऊही नका. ऑक्सिजन उपलब्ध असेल तर ताबडतोब द्यावे. वेळेत 1 मिनिटाचाही फरक जीव वाचवू शकतो. रुग्णाला शांत करावे. भीती वाढली तर स्थिती बिघडते. डॉक्टर आल्याशिवाय काहीही प्रयोग करू नये. हृदय फक्त रक्त पंप करत नाही, ते आपल्या भावना, प्रेम आणि आयुष्य चालवतं. आज हृदयविकार तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय, कारण आपली जीवनशैली हृदय विरोधी झाली आहे. थोडं हळू चालायला शिका. थोडं शांत राहा आणि स्वतःला वेळ द्या. तुमचं हृदय तुमचं सर्वात मौल्यवान धन आहे. त्याचं ऐका, त्याची काळजी घ्या आणि त्याचा आभार मानायला विसरू नका. आरोग्य तुमच्या हातात आहे आणि हृदय तुमच्या निर्णयात. हृदयविकार हे फक्त वृद्धांचे आजार नाहीत, ते आज तरुणांमध्येही वाढत आहेत, कारण आपली जीवनशैली, ताण आणि चुकीचा आहार शरीर संकेत देतं. फक्त आपण ते ऐकायला शिकायचं असतं. तुमचं हृदय, तुमचं आयुष्य, त्याची काळजी घ्या. ही माहिती तुमच्या मित्र परिवारांपर्यंत नक्की शेअर करा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी आपलीच डॉक्टर रुपाली लवटे.